नमस्कार मित्रांनो, तर फायनली मंदिर सापडलेलं आहे आणि मंदिरामध्ये आपण आलेलो आहे 3 पर्यंत. तर बघू आता हे खाऊन बिऊन भेटू डायरेक्ट. आता इथं ब्लॉग काढता येत नाही तेवढं, कारण खूप आवाज येतो आहे, हायवे येतं त्यामुळं. तर बघू, भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आता 9:12 झालेले आहेत आणि आज सोमवार आणि आज कुठला एक्सपायरी आहे? मिडकॅप निफ्टी आणि बँकेक्सची एक्सपायरी आहे. मिडकॅप आणि बँकेची. आणि आज थोडं बाहेर आहे आपण. आणि ओपनिंग जर तुम्ही बघितली तर थोडीशी एक गॅप ऑफ ओपनिंग आहे, कारण HDFC बँक जे पडत होते एवढे दिवस, तर RBIने काहीतरी LICला अलाव केलंय की HDFCचे 9.99 झोमॅटोची पण न्यूज आहे काहीतरी. झोमॅटोची पण आहे, त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. थोडंसं वरती आहे, पण HDFC सगळ्या मार्केटला हलवतं, तुम्हाला माहितीच असेल. एक मोठा हत्ती येतो, तर त्या हत्तीमुळे थोडंसं वरती ओपनिंग तुम्हाला दिसते. बघू आता कंटिन्युएशन करते वरती का परत एकदा खाली येते, काय माहित काय होतं आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर या ठिकाणी आत्ता वाजलेले आहेत 9:46 आणि करंटली हा तुम्ही निफ्टीचा चार्ट बघू शकता. थोडीशी याची क्वालिटी कमी आहे, दुसऱ्या मोबाईलवरनं शूट करतोय, पण थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर ही आपली होल्डिंग होती. होल्डिंगमध्ये जर तुम्ही बघितलं, प्रॉफिट सध्या चालू आहे टुडेज रिटर्नमध्ये 3778 रुपये, म्हणजे 3700 ऑलमोस्ट. आणि या साईडला एंजल वनमध्ये आपला ऑलमोस्ट 350, म्हणजे एक 4000चा प्रॉफिट या ठिकाणी आपला चालू आहे सध्या. तर करंटली झालंय काय की मार्केट एकतर थोडंसं गॅप अप ओपन होतं आणि त्यानंतर आता वरच्या डायरेक्शनला चाललंय. पण एक गोष्ट आपल्याला विसरता कामा नये, ती म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, एक मिनटं, ठीक आहे, तर वरच्या साईडला एक रेजिस्टन्स आहे, ठीक आहे इथं. तर हा रेजिस्टन्सला फेस करून मार्केट परत एकदा जाऊ शकतं खाली. तर तिथपर्यंत जाते का नाही ते बघणं महत्त्वाचं आहे. आता न्यूज थोड्या पॉझिटिव्ह आहेत मार्केटमध्ये, तरी पण बघ ओव्हरऑल जे काही प्राइस ॲक्शनचं ॲनालिसिस असेल ते तुमच्याबरोबर शेअर केलं जाईल लर्निंग ग्रुपवरती पण, आणि पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो. तर आता आलेलो आहे आपण डायरेक्ट आपल्या जुन्या जागेवरती. तर आता या ठिकाणी किती दिवसानंतर आलो रे, आत्ताच आलेलो मला वाटते ते नजर काढायच्या व्हिडिओला. रीलला पण आलतो ना. हा रीलला पण आलतो, पण ती रील अपलोड नाही केलेलं अजून. तरी पण मी तुम्हाला आधीसारखं जरा फिलिंग येते. प्रॉफिट दाखवतो मी तुम्हाला आत्ता आपला, जो मगाशी तुम्ही बघितलेला समथिंग 2700 का काहीतरी होतं. तर आता स्टॉक नाही दाखवत, प्रॉफिट दाखवतो फक्त. 4000 रुपये चालू आहे. आणि जे आपलं सेकंड अकाउंट आहे त्यामध्ये आपल्याला 350-400 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 4500 रुपये प्रॉफिट चाललंय. आणि ह्याचं रिझन आहे की निफ्टी थोडंसं वरती गेलं, बँक निफ्टी वगैरे सगळे स्टॉक वरती गेलात, त्याचबरोबर आपले इंडेक्स पण वरती गेलात. या ठिकाणी बघू शकता हायर हाईचं क्रिएशन आहे. तर मे बी आता इथं परत एकदा एक सपोर्ट घेऊन परत एक बाउन्स येऊ शकतो. आणि अजून बघू कुठपर्यंत ताणता येते, काय वाटतंय कुठपर्यंत जाईल तरी अंदाज एक सांगता येत नाही. तरी बघू काय होतंय, माहीत नाही. त्या दिवशी एक गेलं तर 5 पर्यंत, आज बघू, ट्राय करू, जेवढं जाईल तेवढं जाईल. त्या दिवशी स्टार्टिंगला तर 2.5च होतं, हां, पण आज लवकरच गेलं डायरेक्ट 4 पर्यंत. बरोबर आहे. त्यातला एक असा स्टॉक आहे अडानी ग्रीन नावाचा, जो मागच्या 2 वेळा 8% जाऊन परत एकदा आलाय, जे आपण 10% बुक करतो. न्यूज पण आहे. हां, आज अडानी ग्रीनचा रिझल्ट पण आहे. पण तो जो रिझल्ट आहे ना, तो अडानी ग्रीनचा रिझल्ट तर मला वाटते पॉझिटिव्ह येईल आता, कारण ते मागच्या काही दिवसापासून वरती जाते. हिंडलबर्ग ज्यापासून रिमूव्ह केली केस त्यांच्यावरून. पण रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला तर ऑब्व्हियसली ते डायरेक्ट सर्किट लावायचं काम करू शकतं, मला असं वाटतंय. त्यामुळं बघू काय होते. मला वाटते 7 ते 8 कंपनींचा रिझल्ट आहे आज, त्यापैकी बरेच 3-4 कंपन्या आहेत आपल्याकडं. आणि HDFC बँकमध्ये पण पॉझिटिव्ह न्यूज होती, त्यामुळे बघू आता काय होतंय. नमस्कार मित्रांनो, कंटिन्यू ब्लॉग चालू होता. ते आता 10:28 झालेले आहेत, झूम होऊन झालं, ठीक आहे. आणि जो एक स्टॉक होता आपला तो म्हणजे PFC, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. या ठिकाणी बघू शकता PFC, थोडी क्वालिटी बकवासच आहे. PFCचं आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे ऑलमोस्ट 9%, म्हणजे 10% आपल्याला बुक करायचं होतं, म्हणजे 1000 रुपये प्रॉफिट जी काही इन्व्हेस्टमेंट होते त्यानुसार. आणि सध्या जर तुम्ही बघितलं, एक मिनटं, तर या ठिकाणी बघू शकता PFCमध्ये वरच्या साईडला ब्रेकआउट आलेला आहे. खरं तर हा स्टॉक आपण सपोर्टच्या बेसिसवरती या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता, आणि त्यानंतर आता वरती ब्रेकआउट आलेला आहे. पाहिजे तर होल्ड पण करू शकतो, पण मला असं वाटतं टार्गेट झालं तर बुक करावं, आहे का नाही, काय वाटतं तुला? कारण समजा जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये रिट्रेसमेंट आली तर हे परत एकदा खालच्या साईडला, म्हणजे ह्याची डायरेक्शन जाऊ शकते. त्यामुळे आता हे PFC मी या ठिकाणी क्लिक करतो आणि सेल करतो, NSE आणि स्वॅप टू सेल, ठीक आहे. PFC सेल झालेला आहे. आता या ठिकाणी पहिला प्रॉफिट तर 1000 रुपयाचा बुक केला आहे. बघू आता अजून एक स्टॉक आहे जो परत एकदा 9% वरती आलेला आहे, तर त्याविषयी पण बघू. पण त्याचं थोडंसं टार्गेट मला वाटतं लांब करावं. NHPC नाव आहे स्टॉकचं. तर बघू आता काय होतंय पुढं. अजून पण आम्ही इथंच आहे गार्डनमध्ये. अरे मोबाईलची कॅमेरा क्वालिटी लई बकवास आहे बरं का या रेडमीच्या, बघ
ह्याच्यात काय अरे ह्याच्यापेक्षा माझ्या ह्याच्यात ह्या मोबाईलमध्ये भारी क्वालिटी आहे, पण हा नवीन मोबाईल आहे रे. काय आहे? जाऊ दे. चला मित्रांनो, कंटिन्यू करा. नुसते आडझोड ब्लॉग येणार आहेत आता. नमस्कार मित्रांनो, तर गार्डनमध्ये आलो आहे आपण. वेगळं गार्डन आहे एक, आणि पहिला तुम्हाला प्रॉफिट दाखवतो मी. तर आत्ता अरे काय करते रे असं, झूम कर इकडं. हां दिसला. तर 4,347 रुपये, ह्यातले आपण 1,000 रुपये बुक केलेत, म्हणजे 5,500. आणि या साईडला पण एक प्रॉफिट बघू शकतो तुम्ही एंजल वनमध्ये 1,100 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 6,500. भाई हवा करतो का नाही भाई? 6,500 भेटलेलं का ऑप्शन सेलिंगमध्ये? तर भाई स्टार्टिंगला भेटलेला. आता रिसेंट फेजमध्ये तर नाही भेटला, पण ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं वाटतंय. बघू आता, कारण ज्यावेळेस मार्केट खाली गेलं तर त्यावेळेस लॉस पण एवढाच तगडा होतो स्विंगमध्ये, कारण तुमचं कॅपिटल जास्त लागलेलं असतं. आणि सध्या आम्ही एका ठिकाणी फिरायला आलो आहे. तर ही जागा माहीत असेल तुम्हाला कोणती जागा आहे. जास्त कॅमेरा फिरवत नाही मी, लफडा होऊ शकतो इथं. तर हे बघा, ही जागा बघा. काय नाव आहे रे या जागेचं? दुर्गा टेकडी. का आलोय दुर्गा टेकडीला? कधी बघितलं नव्हतं म्हणून. कसं वाटतंय बघून? भारी भारी जागा आहे. मंदिरात जाऊ आपण तिथं खाली. या साईडनं पण एक रस्ता इकडून परत वळून, तर तिकडून येऊन जाऊ, बघू जरा काय होतंय. आणि थोडा चढ आहे इथनं, अवघड कार्यक्रम आहे. मगाशी लय होता, पण तिथं ब्लॉग नाही शूट करतायत. आणि बघू आता काय होतंय. ट्रेड तर चालू आहेत आपले सगळे स्टॉकमध्ये, एवढं लक्ष द्यायला लागत नाही आहे तिथं, कारण ऑलरेडी फंडामेंटल ॲनालिसिस करून घेतलेले आहेत स्टॉक. त्यामुळे बघू आता, पूर्ण सफर करू आणि तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉगमध्ये. बघा आता. तर मित्रांनो, आता थोडंसं पुढं आलेलो आहे, आणि ही जागा इथून एक आतमध्ये रोड येत होता, तर तिथं आलो आहे. मला वाटते हां, हे रोड परत मला आठवला आता. हा रोड परत इथं जाऊन परत असा गोल फिरून परत एकदा खाली येतोय. तर कसं वाटतंय इथं येऊन? वाटते चांगलं, बरंच म्हणा आहे का नाही, गावाला आल्यासारखं वाटतंय मला. आणि नुसती झाडं झुडपं. मी 4 वर्षानंतर आलो आहे, पहिल्यांदाच आलो. आणि 4 वर्ष आधी व्हिडिओ काढायला आलो होतो इथं, आणि ते व्हिडिओ नाही येत आता, नाही तर आपण अपलोड केले असते. पण चालायला लय लागतंय, लय चढ आहे ह्या साईडला. आय होप की इकडून उतार असेल, आणि मंदिराकडे जायचा रस्ता, आणि इकडून खाली असेल. इकडून असं जाऊन इथनं परत एकदा खाली जायचं असेल. बघू आता, परत ब्लॉग कंटिन्यू करा. पण झाडं झुडपं लई आहेत इथं. सर्पोदेन बनायला पाहिजे. आपलं इथलं सर्पोदेन कधी बनणार आहे रे? बंदच झाले, कधी चालू होते काय माहिती. 2017 सांगितलेलं. 2024. हा, तोच बॅनर आहे वाटतं. तोच बॅनर आहे. पैसे दिले नाहीत, 17 कोटी पाहिजेत काहीतरी त्यांना, काय माहित आता. अरे हा रस्ता इथून खाली जातोय का नाही परत एकदा? अरे इथनं परत वरती नाही, हे बघ इथनं चाललाय बहुतेक. इथनं परत वरती जाऊन कुठं जात असाल माहिती आहे का रस्ता? तो नाही का, ते टोक होतं बघ तिथं. बघू बरं, त्या टोकापर्शीच जात असेल बहुतेक. चला खालीच जाऊ इथनं. इथून एखादा बिबट्या आलोय. काका आहे तिथं, बंद करू आपण. काका नाही, कोण आहे ती? मित्रांनो, परत एकदा व्हिडिओ चालू करतोय. आणि ह्या रस्त्याचं काय झालं रे? तिथं भिंत होती, मध्ये भिंत होती चीनची डायरेक्ट, आणि त्यामुळे स्टॉप झालो आपण सगळे. आणि परत एकदा ह्या विरान जंगलामध्ये आपण हरवलेलो आहे. हरवल्यातच जमा आहे ऑलमोस्ट. रस्ता सापडत नाही. 2 रस्ते बघितले आत्तापर्यंत, दोन्ही रस्ते बंद आहेत. आणि आता 3रा रस्ता. कसं वाटतंय आता इथंच राहायचं म्हणलं तर? काय खाशील? काय मुळेला खाणार भाई? मुळेच काय संबंध आहे? अरे तू म्हणला कंदमुळे खाणार. ठीक आहे, असं द्या. काय खाता येत नाही, मॅनमध्येच वाईट बनावं लागेल जरा. बघू थोडीसं. हे बघा, चढ आहे, कंटिन्यू चढ आहे बरं का. 1 साईड चढ आहे. मला वाटतं हा रस्ता आहे ना, सरळ जाऊन त्याच टेकडीवरती जाईल. पाणी पिण्याची सोय केलेली आहे झाडांना मस्त पैकी, भारी आहे. बघू, हे बघा, हे खालच्या रस्त्याने आपण आलो होतो, आणि आता हा वरचा रस्ता आहे. बघू काय होतंय पुढं. ज्यावेळेस आता मंदिरापर्यंत कसं जातोय त्याचीच. मंदिर मगाशी जवळ होतं, पण आम्ही म्हणलं की एक वरच्या साईडनं यावं आणि पोचल खालनं मंदिरात, पण अजून तर नाही. बघू आता. हे बघा मित्रांनो, खतरनाक जागा आहे. रात्रीचं इथं येणं राव लय अवघड आहे रे. तुला रात्रीचं इथं सोडल्यावर एकट्याला
काय करशील? झोपणार मी कुठेतरी झोप आली. अरे पण तू कसं झोपणार? आवाज कसला येईल रात्रीचा इथं? काय संबंध आहे? हा अरे म्हणजे प्राणी बिनी नाही का ओरडताना? बाबा यू 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 नाही रे, तो पाण्याचा आवाज आहे. बघा भाई खतरनाक. बघू आता काय होतंय. हा बघा परत तिथं चालू आहे. मला वाटतं आपण आता त्या साईडनं फिरून गेलं की तिथनं परत एकदा खाली असेल. बघू, तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, आत्ता आलेलो आहे. मला ही जागा आठवते. आता इथून खाली जाऊन परत एकदा राऊंड मारून तिकडं मग मंदिर आहे, त्यामुळं आलेलो आहे फायनली. किती 2 चुकलो ना आपण जागा, 2 का 3 वेळा. परत हाय तिथं चालतं. हा परत तिथंच गेलतो. परत त्यानंतर खाली आलो आणि तिथून एक रस्ता जात होता. परत तिथं हाय तिथं आलतं. आता तिथं ब्लॉग नाही काढायला जमलं, पण फायनली आलेलो. पण कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. एवढं पण भारी नाही का? कारण काय माहीत काय ऊन लागतंय म्हणून का हे असलं वातावरण बघायला भेटतंय, त्यामुळे काय माहीत कंटिन्यू चालतोय. हां कंटिन्यू चालतंय म्हणून. त्या पण आता बघा इथनं 2 रस्ते आहेत. आता हे रस्ते मला माहिती आहेत. यातला जो पहिला रस्ता आहे ना हा, तर हा ते जी स्कूटी लावलेली ना तिकडं वेस्पा नाही का तिथं वरती, तिथं जातोय. आणि त्यानंतर हा रस्ता डायरेक्ट इथून 1 साईड नागमोडी वळण आहे. हे बघा इथून हा एक रस्ता जातो इथून डायरेक्ट वरती. आणि हे बघा इथून खाली, इथून नागमोडी वळण आणि इथून खाली. हे रे इथनं गाडी चालू आहे, मजा येईल का नाही? तुझ्याकडे दिल्यावर नाही येणार. अरे नाही, मी घेऊ शकतो ना पहिल्या घेरवरती. इथनं पहिला घेर नाही तर बंद करून जायचं असते उतारा नाही. पहिला घेर काढीन मग लगेच नंतर. पण बंदच करायचं असते. हा उताराला बंद करायची. आणि कधी पण मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, उतारा जर संपत आला असेल तर डायरेक्टली किक बिक नाही मारायची. पहिला घेर टाकायचा आणि क्लच सोडायचं, गाडी ऑटोमॅटिक चालू होती. तर ही ट्रिक मला माहित होती, ह्यांना सांगितली. आता हे पण 2 घेर टाकायला 2 दुसरा पण टाकायचा का? अरे मला तर कोणीतरी सांगितलं पहिला घेर टाकायचा फक्त. पण होती, पण ते रिस्क असते जरा. दुसरा टाकली होती बरोबर. 2 म्हणजे 2 टाकायचे क्लच डायरेक्ट सोडून द्यायचा. रेस करायची, क्लच डायरेक्ट सोडून द्यायचा. सोडून द्यायचं चालतं नंतर. हां तर अशी गाडी चालू होती. बघू ती एक टेक्निक कधी वापरून बघू नंतर आपण. तर आता सध्या तरी एकदम भारी आहे बघा. ही अजून एक नागमोडी वळण, तिथून परत एकदा खाली. सेम भंडारा डोंगरावर एक अशीच एक जागा आपण बघितलेली. तो होता का रे त्यावेळेस? भंडारा डोंगरावर गेलं तर त्यावेळेस नाही, गालांडे होता बहुतेक. हे बघा जाऊया परत एकदा आपण. तर भेटू मित्रांनो डायरेक्ट मंदिरातच आता. नमस्कार मित्रांनो, तर फायनली मंदिर सापडलेलं आहेत आणि मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. आणि करंटली काय चाललं आहे रे? प्रॉफिट किती चाललं आहे बघत तर नाही, कारण आता स्विंग ट्रेडिंग असल्यामुळं. पण तरी पण तुम्हाला एक थोडं अपडेट देतो. फक्त प्रॉफिट दाखवतो किती. तर वरच्या साईडला जर आपण झूम केलं तेवढंच तर आता अरे यार हे झूम हां झालं 4,400 रुपये. आणि एंजल 1ला 1,058 रुपये, काहीतरी समथिंग 1,100 रुपये आहे. त्यामुळं ओव्हरऑल जर बघितलं, थांबतो परत झूम केलं तर ओव्हरऑल बघितलं तर एक 5,500-6 हजारपर्यंत आज टार्गेट गेलेलं आहे. 6,500 हजार सकाळी बुक केले आपण. आणि चांगलं आहे. बघू आता कितीपर्यंत जात आहे. सध्या मार्केट वरती पाळलं आहे, त्यामुळे हे स्टॉक सगळे वरती गेले. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये रॅली डाऊन साईडला येते तर त्यावेळेस लॉसमध्ये पण जाऊ शकतं. त्यामुळं नीट फंडामेंटल ॲनालिसिस केल्यानंतरच आपण स्टॉकमध्ये पण एंट्री घेऊ शकतो. असं पण नाही की डायरेक्ट अंधाधुंद कुठं पण ट्रेड घेतला आहे, काय पण केलं आहे. तसं केल्यावर परत एकदा लॉस होऊ शकतो. पण थोडंसं फंडामेंटल चेक केले, टेक्निकल ॲनालिसिस मिक्स केलं तर होऊ शकतं. तर बघू आता 1 तारखेला बजेट आहे. बजेटचं काहीतरी प्लॅनिंग करू आहे का नाही? बजेटला करावं लागेल मला वाटतं बाईंग. पण कसं प्लॅन काय करायचा बजेटसाठी? म्हणजे कॉल आणि पुट दोन्ही बाय करणं, किंवा कॉल बाय करणं, पुट बाय करणं, जे काय असेल. सेलिंग तर नाही करणार. सेलिंग केल्यावर काय होईल? सेलिंग केल्यावर हे बघा बसायला लागेल आपल्याला इथंच एक वाटीच आमच्या घेऊन. कारण सेलिंग गेलं ना त्या दिवशी प्रीमियम वाढतात, स्पाइक वगैरे येतो. ठीक आहे सकाळी डिके होतो. मेन बजेट नाही तरी पण नाही करू शकत आपण. इंटरिम बजेट आहे, म्हणजे मेन बजेटपर्यंत जे काही 2-3 महिने आहेत त्याचं बजेट आहे. तर बघू आता त्या दिवशी काय होते, त्या दिवशीच कळेल. सध्या तरी आपण मंदिरात आलेलो आहे 1 नंबर. त्यामुळे बघू आता इथं थोडा वेळ बसू आणि कल्टी देऊ, काहीतरी खाऊ वगैरे. खातानाच व्हिडिओ काढू आता डायरेक्टली. आणि त्यानंतर फायनली एक रील काढायचं आहे. ते रील थोडंसं अवघड रील आहे. बघू आता नाकी नऊ येऊ शकतात, कारण थोडं इंग्लिश बोलायचं आहे रीलमध्ये. ह्याला पण आणि मला पण बोलायचं आहे. ह्याचा पार्ट कमी आहे, पण थोडासा डिफिकल्ट याचाच पार्ट होणार आहे. कारण जी ॲक्सेंट पकडायची
जर हाऊ यू बिकम द प्रॉफिटेबल ट्रेडर असं जरा ॲक्सेंट आले पाहिजे. आजच टाकू. ब्लॉग नंतर येईल, रील आधी येईल. त्यामुळे बघू. एक मेन रील होती, तर ती मेन रील आम्ही शूट केलेली आहे, पण ती थोडीशी आम्हाला जरा म्हणजे दिलं तर 100% देऊ आहे का नाही, कारण ती रील लय बादशाह आली. म्हणजे रील शूट केलेली आहे ऑलरेडी, पण बघू त्यात काय चेंजेस करायचे. आजची अवघड ह्याची याला इंग्लिश येत नाही म्हणतो ह्यो, पण बघू प्रयत्न करू आपण. आणि माझ्याकडे पण एकदम एवढे मोठे मोठे डायलॉग आहेत, पण बघू. रील ही जी आहे ती कशी आहे, रील कशी वाटते तुम्हाला? कडक रील आहे. त्यामुळे बघू आता काय होतंय. रील वगैरे काढू आणि त्यानंतर काहीतरी खाऊ, नंतर डायरेक्ट घरीच भेटू डायरेक्ट. आता चालतंय मित्रांनो. आजचा तर हायेस्ट प्रॉफिट आहे आपला. मला वाटतं एक आता 7,000 गेला तर तो हायेस्ट प्रॉफिट होईल वन डेचा आपला, कारण ह्याच्या आधी मला वाटतं 5,500 का 6,000 झालं होतं आपण ऑप्शन सेलिंगमधून. तर आता 7,000 म्हणल्यावर हायेस्ट आहे. तर बघू काय होतं. आता भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो 1:48 झालेले आहेत आणि कुठं आलो रे आपण? आपण गावाकडची मिसळ खायला आलोय. बर्ड व्हॅली आहे तिथं माग बर्ड व्हॅली आहे. काय काय विषय दिलाय ते बघा. नाही तुझ्या ह्याच्यात जास्त आहे रे, तुझ्या ह्याच्यात तर तिकडे दिली. ते बघा एवढं काय काय दिलं. विषय खोल मित्रांनो, आतमध्ये बुडून जाईल एवढी खतरनाक तरी आहे. आणि ह्या मिसळची प्राइस किती आहे रे? 99 रुपये. 99 रुपये फक्त. जाऊ द्या. हां एक मिनटं मेनू कार्ड दाखव. त्यातली ही मिसळ 99 रुपयेवाली. एक मिनटं फोन आला आहे, फोन कट केला. तर मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं निफ्टीचं ॲनालिसिस करून सांगतो. आपण हा ओव्हरव्ह्यू शेअर केला होता आपल्या लर्निंग ग्रुपवरती, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर हा बघा. हे काय टेस्ट काय वाटते तुला? पापड खाल्ली आणि हां पापड खाल्ली. जाऊ दे, मी तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिलं हे निफ्टीचं ॲनालिसिस बघून घ्या. थोडीशी कॅमेरा क्वालिटी खराब असेल पण ॲडजस्ट करा. आवाज येतो का नाही मला माहीत नाही. या ठिकाणी हायर हाईचं क्रिएशन होतं आणि त्यानंतर जर बघितलं हा वरचा जो मार्केटचा 21,500 21,600चा जो रेजिस्टन्स आहे, मार्केटने ब्रेक जसा मारला त्यानंतर बघा हायर हाईचं क्रिएशन करत परत एकदा मार्केटवरती गेलं. कारण भरपूर कंपन्यांचे आज रिझल्ट होते आणि बऱ्यापैकी कंपनीचे रिझल्ट आज पॉझिटिव्हमध्ये आलेले आहेत. आणि या ठिकाणी बघितलं तर हा ओव्हरव्ह्यू तुमच्याबरोबर लर्निंग ग्रुपवरती शेअर केला होता आपण. तर या ठिकाणी बघू शकता हा निफ्टीचा ओव्हरव्ह्यू शेअर केला गेला होता. 21,600 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यावरती एक क्रिएशन होऊ शकतं. आणि त्यानंतर बऱ्यापैकी रॅली आपल्याला कॅप्चर करायला भेटली ऑलमोस्ट 1:3 पर्यंत. तर बघू आता हे खाऊन बिऊन भेटू डायरेक्ट. आता इथं ब्लॉग काढता येत नाही तेवढं, कारण खूप आवाज येतो आहे, हायवे येतं त्यामुळं. तर बघू भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता मार्केट संपलेलं आहे. ह्याला ओळखा तुम्ही कोण आहे? हा हे तुझं नाव काय? नाही हे काय हो वेदांत. किती दिवसात ना आला व्हिडिओमध्ये. एंड करू आपण. चला किती वाजत आता? 4:15 झालेले आहेत या ठिकाणी. आणि ओव्हरऑल प्रॉफिट जर बघितला तर तो मोर दॅन 7,000 गेला आहे, विच विल बी द हायेस्ट प्रॉफिट, विच इज द हायेस्ट प्रॉफिट आणि इन स्विंग ट्रेडिंग अँड वी आर व्हेरी हॅपी फॉर दॅट. तर बघू आता काय होतंय उद्यासाठी, कारण उद्या जर मार्केट खाली पडलं तर 7,000 गायब व्हायला बसल्यात. त्यामुळे बघू आता काय होतंय. तर आजचा दिवस तर चांगला गेलाय आणि आम्ही गार्डनमध्येच बोंबलत फिरतो. अजून घरी जाऊन गेलोच नाही, रूमवर गेलोच नाही अजून. त्यामुळं भारी दिवस गेला भरपूर दिवसानंतर. आणि ह्याचं अरे कुठं बघतोय तिकडं? अरे सांग की ह्यांना. 2 कुत्रे माझे. हा मित्राचे 2 कुत्रे. मित्राचे मित्र कुत्रे? मित्र ना. अच्छा मित्रामध्ये भेटलेले आम्हाला. एक लंगडे एक छोटे. बरं चालतंय, चांगलं काम करतोय बघा. तो चपाती घेऊन आलाय घरनं. बहुतेक त्याला खायची नसावी म्हणून. असू द्या. कुठेतरी हरवले ते वरती कुठेतरी. नाकात बोट घाल नको, लगेच 2,000 लोक बघतात लाईव्ह. कुठे घातलं मी? तसं गेलं. बरं चालतंय मित्रांनो, आता एंड करूया ब्लॉग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, एकदम धिंगाणा ब्लॉग होता आजचा, आडझोड ब्लॉग होता. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, ब्लॉगला शेअर पण करा. तोंड बघा ना. ते कधी यायचं तर असं येईल का ते प्लुटो? आता नाही, आता एंड करू दे मग जातो. मग परत एकदा टाकतो त्याचा व्हिडिओ. तू सांग चॅनलला सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब? लाईक पण करा आणि शेअर पण करा. चालतंय. कमेंट पण टाका. कमेंट पण टाका. जय श्रीराम म्हणून. जय श्रीराम. चालतंय.